माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता, संघटनेचा प्रमुख, माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य देवजी उर्फ तिपिरी तिरुपती आणि त्याचा सहकारी केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजू रेड्डी यांनी 16 माओवाद्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळते। येत्या 2 दिवसात याबद्दल अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता आहे। देवजी हा माओवाद्यांचे संघटनेचा प्रमुख आहे आणि बसवराजूनंतर त्याची निवड झाली होती। देवजीच्या शोधासाठी सुरक्षा दलांची मोहीम सुरू असताना देवजींना सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचं उच्च पदस्थ विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 मराठीला माहिती दिली होती। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचं 1991 मध्ये देवजीच्या नेतृत्वात माओवाद्यांनी अपहरण केलं होतं। शेकडो जवानांच्या हल्ल्याच्या घटनांचे नियोजन देवजीच्या नेतृत्वात झाले। सगळ्या राज्यांचा मिळून 10 कोटीपेक्षा जास्तीचं बक्षीस त्याच्यावर होतं। तर जहाल माओवादी देवजी कोणत्या कारवायांमध्ये सामील होता आपण सगळ्या सविस्तर पाहतोय। 1991 भामरागड भूसुरुंग स्फोटात 10 जवान शहीद झाले होते। 1992 मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते धर्मराव आत्राम यांचं अपहरण त्यानं केलं होतं। 2003 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये भीषण बॉम्बस्फोट त्यानं घडवून आणला होता। 2007 मध्ये राणी बोदली पोलीस कॅम्पवरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड, या हल्ल्यामध्ये तो होता। 55 जवान शहीद झाले होते। 2009 मध्ये दंतेवाडमध्ये सुरक्षा दलावर भीषण हल्ला केला। सीआरपीएफचे 85 जवान शहीद केले।